ओके. ओके. सो योलोचा जो आउटपुट आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो. आपण मागच्या क्लासमध्ये एक टर्म पाहिला होता, त्याला आपण अँकर बॉक्स म्हणत होतो, है ना? अँकर बॉक्स म्हणजे काय, की असा एक बॉक्स भेटतो आपल्याला, ज्याचा आपण हाईट, शेप, साईज आपण बदलू शकतो. म्हणजे बेसिकली काय आहे, की डायरेक्ट प्रिडिक्शन करण्यापेक्षा एक बॉक्स घ्या आणि त्या बॉक्समध्ये तुम्ही एक एक करून त्या बॉक्सला मोठं छोटं करू शकता. असे आपण काही अँकर बॉक्सेस घेतो, प्री डिफाईन्ड अँकर बॉक्सेस, आणि त्यांना इमेज वरून स्लाइड करत करत प्रिडिक्शन करत जातो. तो बसला तर बेटर आहे, नाहीतर आपण त्याला छोटं मोठं करू शकतो त्या अँकर बॉक्स. ठीक आहे. तर मग इथं काय नेमकं, ओके, इथं जे आहे ना, हे जे आपल्याला ग्रिड दिसते इमेजची या साईडला, एक 3x3 ची ही ग्रिड आहे. ओके, पूर्ण इमेजला 3x3 मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर पर बॉक्स, हा जो ग्रिडचा एक पर बॉक्स आहे, पर बॉक्स आपण काही नंबर्स प्रेडिक्ट करतो. काय नंबर्स आहेत ते, तर इथं त्यांची अशी हायरार्की दिलेली, ही त्यांची हायरार्की. ओके, हे ते नंबर्स आहेत जे आपण प्रिडिक्शन करतोय आपण. ओके, मग ह्या नंबर्सचा अर्थ काय होतो, तर इथं त्यांनी दिलेलं आहे या साईडला, बघशील तर. ओके, पी सी, पी सी काय आहे, तर इज दर अ ऑब्जेक्ट ऑर नॉट. पी सी हा 1 or 0 आहे. ओके, हा जो आहे पीसी ऑब्जेक्ट आहे का नाही या बॉक्स मध्ये, गिवन बॉक्स मध्ये, हा पहिला नंबर असतो प्रेडिक्शनचा. ओके, नंतर इथपासून एवढं, हे जे 4 नंबर्स आहेत त्याच्यापुढे, हे बाउंडिंग बॉक्सचे कॉर्डिनेट्स असतात. बाउंडिंग बॉक्स कॉर्डिनेट्स इन द सेन्स कसे, की दोन टाइपचे कॉर्डिनेट असू शकतात. एक तर डायगोनल कॉर्डिनेट प्रेडिक्ट करा, किंवा सेंटर कॉर्डिनेट प्रेडिक्ट करून हाईट आणि विड्थ प्रेडिक्ट करा. इथं सेंटर कॉर्डिनेट प्रिडिक्शन केलाय आणि मग हाईट आणि विड्थ प्रेडिक्ट केली. ओके, आणि पुढचे जे काही आहेत, हे डिपेंड करतं ऑन द नंबर ऑफ क्लासेस, है ना? क्लास लेबल या, आता त्यांनी मॉडेल 3 क्लासवर ट्रेन केलं. ओके, तर इथं 3 नंबर असतील. हे जे खालचे जे नंबर्स आहेत, हे डिपेंड करतात ऑन नंबर ऑफ क्लासेस. जेवढे नंबर ऑफ क्लासेस तेवढे खाली नंबर. इथपर्यंत क्लिअर आहे आपण काय केलं. इथं 3 युनिक क्लास घेतले म्हणून असा एक वेक्टर भेटलाय बेसिकली आपल्याला, 1 into 8 चा. ओके, मग हे जर बघशील तर त्यांनी ब्लू ला पॉइंट केले, म्हणजे इथं ऑब्जेक्टच नाही ना या 3 बॉक्स मध्ये. सो हे 0 आलं आणि बाकी सगळे थांबून गेले. बाकीची प्रेडिक्ट करायची गरज नाही ना, तिथं ऑब्जेक्टच नाही. येल्लो जो आहे तो इथं एक त्यांना भेटली जागा, त्याच्यामध्ये इथे सेंटर कॉर्डिनेट प्रेडिक्ट केले, ते येल्लो डॉट पासून सेंटर कॉर्डिनेट प्रेडिक्ट केलाय या 4 नंबर्सने. आणि इथे जे खालचे 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये 0 1 0, म्हणजे 1 म्हणजे कार लेबल असेल, कारचा क्लास असेल तो. इथं पण सेम इकडे 1 ऑब्जेक्ट आहे या स्क्वेअर मध्ये, 1 प्रेडिक्ट केलं. कॉर्डिनेट्स घ्या आणि त्याच्यानंतर नंबर्स दे, क्लास लेबल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे काय करतोय आपण. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारून. तर मग आपण आतापर्यंत जे पाहत आहोत, तर मग आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे, की व्हॉट विल बी प्रेडिक्टेड पर अँकर बॉक्स, है ना? एका अँकर बॉक्स मध्ये काय काय प्रेडिक्ट होईल. तर मग आपण पाहिलं की
4 दुसऱ्या कलर मध्ये घेऊया तरी याच्यामध्ये ठीक आहे, जाऊ दे. 4 बॉक्स कोऑर्डिनेट्स ऑलवेज देअर, हे 4 कोऑर्डिनेट्स असणार. 1 काय ऑब्जेक्टनेसचा स्कोर आहे. ऑब्जेक्टनेस म्हणजे काय की ऑब्जेक्ट आहे का नाही, है ना, 0 किंवा 1. तो स्कोर एक प्रकारचे बेसिकली स्कोर असतो, त्याला 0 किंवा 1 मध्ये कन्वर्ट केलं जातं थ्रेशोल्डिंग लावून वगैरे. ठीक आहे. आणि आपल्याकडे इथल्या यूज केस साठी 3 क्लासेस आहेत, है ना. सो त्याला काय म्हणतात, नंबर ऑफ क्लासेस. जसे की नंबर ऑफ क्लासेस म्हणण्यापेक्षा तर ऍक्च्युली चांगला टर्म आहे नंबर ऑफ युनिक क्लासेस, है ना. तर ह्या गोष्टी प्रेडिक्ट होतात पर अँकर बॉक्स. ओके, पर अँकर बॉक्स हे लक्षात ठेवणं महत्वाचं. ठीक आहे. तर मग आपल्याला काय करायचंय आता की ओके, म्हणजे लेट्स टॅली पण करून घेऊया आपण काहीतरी. 1 2 हे काय होईल, 4 आणि 8 8. ओके, 8 नंबर्स पर अँकर बॉक्स, है ना. पर अँकर बॉक्स आपल्याकडे 8 नंबर प्रेडिक्ट होतात. तर लेट्स से की आपण कसं करूया की आपल्याकडे 3 क्लासेस आहेत, बरोबर. 3 क्लास आहेत आणि आपल्याकडे 3 अँकर बॉक्स आहेत, असं काहीतरी एक घेऊया आपण. ओके. हे जे आहे ते नंबर ऑफ बॉक्सेस आणि हे जे आहे ते नंबर ऑफ क्लासेस. तर अशी आपल्याकडे यूज केस आहे, 3 नंबर ऑफ अँकर बॉक्सेस आणि 3 नंबर ऑफ क्लासेस. तर मग आपण काय करूया की लेट्स से की आपल्याकडे जो ग्रीड आहे तो लेट्स से की असा आहे, 10 क्रॉस 10 क्रॉस 256 असा आपल्याकडे तो ग्रीड आहे. आता हा ग्रीड कसा बनला तुझा प्रश्न असेल तर एक खूप कॉम्प्लेक्स CNN थ्रू पास केला की असा आपण लेअर बनवू शकतो. एका लेअरचा असा आउटपुट आहे लेट्स. या लेअरच्या आउटपुट पुढे आपल्याला प्रेडिक्ट करायचं. आपल्याकडे एक खूप चांगला कन्व्होल्युशन शिकलो होतो आपण, म्हणजे पॉइंट वाईज इन द सेन्स 1 क्रॉस 1 कन्व्होल्युशन करून आपण पूर्ण चॅनलला एक नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो, है ना. असं आपण शिकलो होतो. तर आता काय आहे पुढे, तर हे तर झालं की पर नंबर ऑफ चॅनल आपल्याला एक नंबर भेटेल. मग काय करायचं आपल्याला, सॉरी सॉरी सॉरी, हे काय होईल आता म्हणजे ह्या कॉन्व्होल्युशन मध्ये पूर्ण ह्या कॉन्व्होल्युशन मध्ये एकच नंबर भेटेल. मग आपण काय करतो की नंबर ऑफ कर्नल्स जेवढा असेल तेवढे नंबर्स भेटतात आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला माहिती की 3 अँकर बॉक्सेस आहेत. ओके, 3 अँकर बॉक्सेस आहेत इंटू पर अँकर बॉक्स काय काय प्रेडिक्ट होते, ऑब्जेक्ट नेक्स्ट स्कोर, बॉक्स कोऑर्डिनेट्स प्लस 3 क्लासेस, हे ऑब्जेक्ट नेक्स्ट स्कोर, हे बॉक्स कोऑर्डिनेट आणि हे नंबर ऑफ क्लासेस. हे हे जे 4 नंबर 3 नंबर 1 प्लस 4 प्लस 3 हे पर बॉक्स पर अँकर बॉक्स इंटू 3 अँकर बॉक्स. कळलं. तर याचं जर टोटल पाहू आपण तर ऍक्च्युली कन्व्होल्युशन कसं होईल ते, तर 1 क्रॉस 256 हे तर कॉमन राहील आणि याचा जो आहे तो इथे 8 भेटेल, 8 इंटू 3 24. ओके, सो 24 इंटू 24, सो 10 क्रॉस 256 असं कॉन्व्होल्युशन होईल. तर मग हे कॉन्व्होल्युशन झाल्यावर काय भेटेल आपल्याला, तर एक खूप चांगली गोष्ट भेटेल, ते म्हणजे तुम्हाला भेटेल एक वेक्टर भेटेल 1 क्रॉस 24 चा.
अग्री है ना, भेटेल ना. आणि येस. एका 1x1 कन्व्होल्युशन मुळे एकच नंबर भेटतो. तसे 24 कन्व्होल्युशन 24 कर्नल्स सो 24 नंबर्स भेटतो. तर आपण काय करतो की पहिले जे 8 नंबर आहेत, ओके, म्हणजे 1 2, आता मी फक्त नंबर लिहितो 5 6 7 आणि 8. हे जे पहिले 8 नंबर्स आहेत ना, दिस बिलॉंग टू अँकर बॉक्स 1. इथपासून इथं म्हणजे काय की 9 पासून 16 पर्यंत हे कोणाचे नंबर आहेत, अँकर 2. आणि 17 पासून 24 पर्यंत हे कोणाचे, अँकर 3. समजलं आता काय झालं, इपर अँकर बॉक्स ते 8 नंबर सुद्धा भेटले आणि ते 8 नंबरची हायरार्की काय हे आपल्याला आता माहिती आहे ना. पर अँकर बॉक्स ही त्यांची हायरार्की आहे. पहिला ऑब्जेक्टनेस स्कोर येतो, हे पहिला ऑब्जेक्टनेस, मग पुढचे 4 बाउंडिंग बॉक्सचे, मग पुढचे 3 क्लास लेवल. सो असं आपल्याला आउटपुट भेटतं याचं. इथपर्यंत समजलं. हे आपण योलोच आर्किटेक्चर अजून पाहतच नाही, नेमकं योलो प्रिडिक्ट काय करतं त्याचा आपल्याला विचार चाललेला. ते बघतोय. पण आता आपण काय म्हणलं की 3 टास्क होतो, ऑब्जेक्टनेस स्कोर येतो, बाउंडिंग बॉक्स प्रिडिक्ट होतात आणि क्लास लेवल प्रिडिक्ट होतात. मग याचं लॉस फंक्शन काय आहे नेमका, का तिन्हींचं कॉम्बिनेशन आहे लॉस फंक्शन आहे ना. याचा नेमका लॉस फंक्शन काय आहे याचा पण विचार करावा लागतो. 3 टास्क आहेत आपल्या हातात. पहिली टास्क काय आहे, टास्क नंबर 1, इज देअर अ ऑब्जेक्ट और नॉट, प्रश्न आहे पहिला. सेकंड टास्क काय आहे, इफ यस जर ऑब्जेक्ट आहे तर व्हॉट इज द ऑब्जेक्ट, है ना. जर ऑब्जेक्ट आहे तर ते नेमकं ऑब्जेक्ट काय आहे, क्लास काय आहे ऑब्जेक्ट. आणि जर तुम्हाला क्लासही समजला, इफ यस क्लासही समजला, वेअर इज द ऑब्जेक्ट. असे 3 प्रश्न सोडवायचे आपल्याला लॉस फंक्शन वरून. जर आपलं लॉस फंक्शन हे तिन्ही प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल तर आपलं लॉस फंक्शन कामाचं आहे. तर कसं होतं, आपण काय करू, स्टेप बाय स्टेप जाऊ. आपल्याला काय करावं लागेल, 3 टर्म्स डिफाईन करा. टोटल लॉस, नेमका माझा टोटल लॉस काय आहे, तो एकच नंबर काहीतरी घ्यावा लागेल ना टोटल लॉस साठी. टोटल लॉस मध्ये 3 गोष्टी येणार. पहिला तर बॉक्स लॉस. बॉक्स लॉस कशावर आला, तर हा मी जो बॉक्स प्रिडिक्ट केला तो नेमका कुठे आहे ना, हे जे नंबर 3 आहे ते बरोबर ठिकाणी आहे का तो बॉक्स, त्याचा लॉस. सेकंड, ऑब्जेक्टनेसचा लॉस. हे कुठून आलं, फर्स्ट वरून आलं आहे की. आणि जो माझा थर्ड आहे, क्लासचा लॉस. इफ देर इज अन ऑब्जेक्ट व्हॉट इज द क्लास. तर असे 3 लॉस मिळून माझा टोटल लॉस होतो. समजलं आपण काय केलं. हो समजलं. सोपं आहे, त्याच्यात काही खूप अवघड नाही. तर असं एक भयंकर लॉस फंक्शन जनरेट होतो. याला की घावडी घाबरायची गरज नाही, माहिती आहे बऱ्यापैकी आपल्याला, थोडस अभ्यास केलं की होऊन जाईल. तर तू नीट थोडासा लक्ष देऊन पाहू ना. तर हा काय, हा बेसिकली तुमचा MSc चाच लॉस आहे ना, है ना. मीन स्क्वेअर एररचाच तर लॉस आहे. बाउंडिंग बॉक्सचे कोऑर्डिनेट्स आहे, हा कॉन्फिडन्सचा स्कोर आहे आणि हा क्लासिफिकेशनचा.
क्लासिफिकेशन Classification. म्हणजे काय आहे की ह्या तर तुमचा हा जर तू नीट पाशील तर हा तुझा बीसीई आहे. बायनरी क्रॉस एंट्रोपी सारखं दिसतंय हे. दिसतंय म्हणजे ते फुल्ली बायनरी हम्म. क्रॉस एंट्रोपी नाहीये. आणि हे जे दोन गोष्टी नाही आहेत ह्या वरच्या आणि बाउंडिंग बॉक्स कोऑर्डिनेट आणि कॉन्फिडन्सच्या गोष्ट ह्या माहिती. दोन्ही मिळून तुझ्या कोऑर्डिनेट्स प्रिडिक्शन साठी वापरू शकतो. हम्म? ठीक आहे. पर बाउंडिंग बॉक्स हो. प्रिडिक्शन झाल्यानंतरच्या या गोष्टी सगळ्या. ठीक आहे. ओके, लेट्स गो फर्दर. लॉस फंक्शन क्लिअर झालं. आता दिस इज द सॉर्ट ऑफ आर्किटेक्चर ऑफ योलो. ठीक आहे. हे योलोचं आर्किटेक्चर आहे. म्हणजे खूप स्किप कनेक्शन वगैरे गोष्टी आहेत. त्याच्या अजून एक चांगल्या आर्किटेक्चरची इमेज आहे ती फक्त घेतो मी. त्याच्यावर आपण थोडासा समजून घेऊयात इमेज. ओके. यार काय टाइमपास राव, कुठं गेलं. सिरियसली ठीक आहे, जाऊ दे. याच्यावरूनच समजून घेता येत. ओके, एक इनपुट घेतो आपण. या इनपुटची डायमेन्शन पण डिफाईन्ड असते. इनपुटची डायमेन्शन इथं एक्सपेक्टेड डायमेन्शन आहे 608 इंटू 608 एक्सपेक्टेड आहे. ते इंटरनली कन्वर्ट पण होतं योलो मध्ये. योलो तेवढा आता ऍडव्हान्स झालेला आहे, कन्वर्ट वगैरे करतं ते. इथला जो लेअर आहे हा इथला, दिस इज अननोन. हे अननोन आहे. ह्यालाच ते सॉर्ट ऑफ योलो वाली माणसाला डार्क नेट म्हणतात. डार्क नेट इन द सेन्स काय आहेत की ते जे वेट्स आहेत ते माहित नाहीत कोणाला. म्हणजे ओपन सोर्स आहेत बट नेमकं आर्किटेक्चर काय वगैरे त्या गोष्टी ते नाही माहिती आपल्याला अजून आतापर्यंत, जे की त्यांचं काम आहे ना ते शेवटी. ओके, ठीक आहे. मग काय होतं की बेसिकली इथं थोडस वेगळं दिसतंय. ठीक आहे, पण ही जी इमेज आहे ना ही एक्सप्लेनेटरी, एवढं काही गरज नाहीये. ओके, इथपर्यंत आलं. 36x36 पर्यंत ही कन्व्होल्युशन करत इमेज आली. आणि हे कन्व्होल्युशन झाल्यानंतर काय होतं की त्या इमेजवर आपण एक प्रायमरी लेवलचं प्रिडिक्शन करतो. प्रिडिक्शन 1 असं काय त्याला समजा. ह्या स्टेप पासून एक प्रिडिक्शनला एक वेगळा सॉर्ट ऑफ पाथ जातो आणि तो प्रिडिक्शन साठी जातो. त्याच्यानंतर काय होतं की ही जी इमेज आहे ना ह्याला परत अपस्केल केलं जातं. ओके, आता अपस्केल कसं केलं जातं तर आपण आतापर्यंत शिकलो होतो की पुलिंग मध्ये आपण डाऊन स्केल करतो तो इमेज. इमेज अपस्केलही करता येते. कशी करता येते की तुम्ही सॉर्ट ऑफ जे पिक्सेल्स आहेत ते रेप्लिकेट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता की आजूबाजूचे पिक्सेल्स घेऊन एक ऍव्हरेज पिक्सेलची जागा भरू शकता. आपण जे झूमिंग टेक्निक्स वगैरे शिकलो होतो ते की के झूम आणि ऍव्हरेज झूम वगैरे काय ते शिकलो होतो ना 2-4 गोष्टी आपण, त्याच्यामध्ये तुम्ही करू हा. शकता, अपस्केल करू शकता. अपस्केल केल्यानंतर काय करता तुम्ही की इथली जी साईज होती या साईजला परत इथं मॅच करा. म्हणजे इथं साईज काय ऍक्च्युली परत 61 ला आणता तुम्ही. ओके, आणि इथं 61 ला आणल्यानंतर ऍडिशन आहे बेसिकली. म्हणजे आधीचा हा जो लेअर आहे हा सॉर्ट ऑफ रेसिड्युअल कनेक्शन आहे हा, आहे ना. म्हणजे हा सुद्धा रेसिड्युअल आहे. रेसिड्युअल इन द सेन्स की स्किप कनेक्शन. इथपासून स्किप करा आणि परत पुढे ऍड करा, इथपासून स्किप करा परत पुढे ऍड करा.
सो आधीच्या खूप प्रिव्हियस लेअरचं एक घेऊन आपण इथं ऍड करतो. ऍड केल्यानंतर परत इथे एक प्रिडिक्शनला जातो खाली मॉडेल, याला प्रिडिक्शन नंबर 2 म्हणतात, है ना. प्रिडिक्शन 2 झाल्यानंतर परत अपस्केल होती इमेज, कुठली साईज मॅच करायला, तर ही साईज मॅच करायला, ही इथली इथली साईज मॅच केली की परत एक प्रिडिक्शनला जातो, हा प्रिडिक्शन 3. हा योलो V3 चा आर्किटेक्चर आहे. इथला भाग तर आपल्याला अननोन आहे, आणि इथला पुढचा जो भाग आहे तो अपस्केल डाऊन स्केलचा आपल्याला हा एवढा भाग माहिती आहे. पण प्रश्न आहे की बाबा असं करायचंच आहे, हे जे करतो आपण, तर 3 प्रिडिक्शन कशासाठी, तर 3 प्रिडिक्शन या गोष्टीसाठी की प्रिडिक्शन नंबर 1 मध्ये लार्ज ऑब्जेक्ट्स प्रिडिक्ट करू शकतो आपण, है ना. जे ऑब्जेक्ट्स मोठे आहेत, म्हणजे कमी रेझोल्युशन मध्ये सुद्धा जे ऑब्जेक्ट्स प्रिडिक्ट होऊ शकतात, ते ऑब्जेक्ट प्रिडिक्शन 1 मध्ये प्रिडिक्ट करतो आपण. लार्ज ऑब्जेक्ट्स इथं सॉर्ट ऑफ मीडियम, आणि इथं स्मॉल स्मॉल ऑब्जेक्ट्स अशा 3 लेवलचे प्रिडिक्शन होतात, लार्ज, मीडियम आणि स्मॉल. आणि मग ते कंबाईन मध्ये एक शेवटी आउटपुट घेतलं जातं, तिथे बाउंडिंग बॉक्स जे काय असेल तिथे. सो असा हा योलोचा आर्किटेक्चर आहे. ओके. आणि याच्यामध्ये पण कसं असतं की खूप सारे बाउंडिंग बॉक्स प्रिडिक्ट होतात, त्यापैकी आपण फक्त ते टॉप 300 बाउंडिंग बाउंडिंग बॉक्सेस ठेवतो, आणि त्या टॉप 300 ला पण शेवटी ते NMS, नॉन मॅक्झिमम सपरेशन वगैरे काही टेक्निक्स लावून शेवटी जे मेन जे बाउंडिंग बॉक्स आहेत तेच ठेवतो आपण. असं एक चांगलं आर्किटेक्चर आहे योलोचं. समजलं? येस, गुड. ठीक. बट हे V3 म्हणजे व्हर्जन 3 ना? येस येस, त्याचा काही वेगळा अर्थ नाही, फक्त V3 व्हर्जन 3 एवढाच अर्थ आहे त्याचा. हे प्रत्येक याचं आर्किटेक्चर वेगवेगळं असणार, प्रत्येक व्हर्जन. त्यांनी कसं करत गेलेत ते की आर्किटेक्चर मॉडिफाय करत गेले ते प्रत्येक योलोला. ऍक्च्युली आता जर पाहिलं ना तर योलोचं 5 काय काहीतरी 6 चाललंय, बट ऍक्च्युली योलो V3 हा सर्वात मेजर होता. योलो V3 नंतर असे खूप ऍडव्हान्समेंट झाले नाहीत त्याच्यामध्ये. मायनर चेंजेस करत करत ते मग नवीन व्हर्जन काढत गेले. V3 इज बेटर पण असे. आता हे V3 तसं म्हणजे याच्यात मग परत व्हेरियंट्स पण आहे ना, लार्ज, स्मॉल तसे वगैरे. हा येतात ना मग ते व्हर्जन. आणि लार्ज स्मॉल म्हणजे आपल्याला माहिती काय की ते वेट्स कमी करून स्मॉल, ज्याचे वेट्स जास्ती तो लार्ज, म्हणजे ज्याचे लेअर्स Okay. जास्ती तो लार्ज मॉडेल, ज्याचे लेअर्स कमी तो स्मॉल मॉडेल. हम्म. एक असं ठीक इथं पण एक चांगली इमेज आहे आहे. प्रिडिक्शनची. डार्क नेट 53 त्यांनी ठेवलं. हे योलो V3 चं आर्किटेक्चर आपण असं म्हणू शकतो. 76 आहे, 38 आहे, आणि स्किप कनेक्शन वगैरे दिलेलं आहे. ओके, असं आहे मग योलो V3 चं आर्किटेक्चर. ओके. ठीक आहे. ठीक आहे, आपण आता तिकडे जाऊया. इथे योलो बद्दल माहिती चांगली. ऑटोनॉमस सेल्फ ड्रायव्हिंग कार जे असतात त्या प्रिडिक्शन करण्यासाठी योलोचा सॉर्ट ऑफ वापरतात काही गोष्टी. इथे जर पाहशील तर सॉर्ट ऑफ विदिन हाफ अ सेकंड
कार कुठे, ट्रॅफिक लाईट कुठे, कार कुठे, याचं प्रिडिक्शन त्यांनी केलेलं आहे. ओके, हा एक फीचर मॅप सॉर्ट ऑफ त्यांनी इमेज घ्या. फीचर एक्स्ट्रॅक्टर म्हणजे CNN मॉडेल, बाकी काही नसतं. आणि फीचर मॅप मधून तुम्ही डिटेक्शन हेड, बाउंडिंग बॉक्स, क्लासिफिकेशन आणि हे चार जे आहेत ते क्लास वगैरे गोष्टीसाठी प्रेडिक्ट करता. ओके, सिंगल शॉट डिटेक्टर याचा एक पेपर आहे. सिंगल शॉट डिटेक्टर म्हणजे काय नाही, योलो ते इंटरनली वापरतं. म्हणजे एकाच वेळेस सगळे क्लासेस प्रिडिक्ट करून द्या, त्याला सिंगल शॉट डिटेक्शन म्हणतात. म्हणजे एका वेळेस एक क्लास प्रिडिक्ट केला, मग परत इमेज द्या, मग परत दुसरा क्लास प्रिडिक्ट करा. म्हणजे एखाद्या इमेज मध्ये 2 कार असतील, तर 2 कार असतील तर 2 वेळा थोडी ना ती आपण इमेज देणार आहे ना. तर मग त्याच्याऐवजी सिंगल शॉट डिटेक्टर, म्हणजे एकदाच इमेज दिली आणि आउटपुट मध्ये दोन्ही कार डायरेक्ट प्रिडिक्ट झाल्या, दोन्ही कार प्रिडिक्ट झाल्या आउटपुट मध्ये, त्याला सिंगल शॉट डिटेक्टर म्हणतात. ओके. आर्किटेक्चर वगैरे आहे थोडंफार, आणि मल्टी बॉक्स रिग्रेशन वगैरे हे जे आहेत ना, या गोष्टी तुम्हाला समजाय तर समजून घ्या, एवढं काही घुसायची गरज नाहीये याच्यामध्ये. पण मेन काय तर आपल्याकडे योलोचा मेन आहे. इथे सध्या V2, हे V3, V4 आणि V5, आणि प्रत्येकाचं इथं काही ना काहीतरी पेपर किंवा कोड दिलेला आहे. V3 2018 आहे, 2018, V4 2020 चे आणि V5 2021 चे. आत्ता काय असेल तर माहित नाही मला. ओके, हे S x S ग्रिड, ही माहिती आहे ना आता S x S ग्रिड काय आहे. आपण ग्रिडला डिवाइड करतो, आपण बॉक्सेस मध्ये डिवाइड करतो पूर्ण इमेज. त्यानंतर आपण बाउंडिंग बॉक्सेस प्रिडिक्ट करतो. ओके, म्हणजे पूर्ण मोठ्या इमेज मधून ऑब्जेक्टनेस स्कोर, त्याच्यानंतर बाउंडिंग बॉक्सचे कोऑर्डिनेट्स, आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ युनिक क्लासेस, असं पर अँकर बॉक्स ते नंबर्स प्रिडिक्ट होतात. आणि ते नंबर्स प्रिडिक्ट झाल्यानंतर शेवटी एक जे मेन अँकर बॉक्सेस ते ठेवले जातात एक फायनल डिटेक्शन मध्ये. एक क्लास प्रोबॅबिलिटीचा मॅप आहे हा. क्लास प्रोबॅबिलिटी म्हणजे तेच ना, की ते ऑब्जेक्टनेस स्कोर, इथं ऑब्जेक्ट आहे हा, तिथं ऑब्जेक्ट येतो असं. आणि इथे आहे की ग्रिड 1 P डॉट ऑब्जेक्ट, ग्रिड 1 BX म्हणजे काय, हा बॉक्सचे कोऑर्डिनेट्स, आणि P डॉट कार, P डॉट लाईट, P डॉट पेडिस्ट्रियन. इथे अशी इमेज थ्रू समजवण्याचा प्रयत्न आहे. सिंपल योलो आर्किटेक्चर, इनपुट इमेज, डार्क नेट, फुली कनेक्टेड, ऑब्जेक्टनेस, कोऑर्डिनेट्स, क्लास प्रोबॅबिलिटी. V3 चा आर्किटेक्चर असा होता. हा V1 चा म्हणू शकतो आपण, योलो सिंपल असा V1 डायरेक्ट प्रिडिक्ट करायचा. V3 मध्ये 3 प्रिडिक्शन होतात, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर. ओके, आणि डार्कनेट 53 इज यूज टू एक्सट्रॅक्ट फीचर्स फ्रॉम द पिक्चर. डार्कनेट 53 आर्किटेक्चर पण दिलेलं आहे, चांगलं आहे डार्कनेट 53. पण हे आर्किटेक्चर तुम्ही कोड जरी केले ना तरी ट्रेन करणं फार अवघड असतं, कारण ऑब्विसली तेवढा हेवी GPU लागतो तुम्हाला. वाय आर वी युझिंग डार्कनेट आर्किटेक्चर. इथे जर तू लास्ट कॉलम पाशील, इथे फ्रेम्स पर सेकंड पाहतो, ऍक्युरेसी पण चांगली आहे, 74, 91 ऍक्च्युली कमी आहे रेस्टनेट 152 पेक्षा इथे पाशील. बट फ्रेम्स पर सेकंड पाशील तर 171, जे की आपल्याला ते महत्वाचं एक पॅरामीटर आहे. जास्ती फ्रेम्स पर सेकंड प्रिडिक्ट झाल्या पाहिजे, त्यासाठी डार्कनेट हे चांगलं आहे. ओके, YOLO in easy steps. Divide the image into multiple grids. Label the training data as shown. ओके, म्हणजे हे त्यांनी स्टेप्स दिलेले आहेत, योलो काम कसं करतं वगैरे वगैरे वगैरे. ओके. त्यानंतर त्यांनी ते काय केलंय की सॉर्ट ऑफ एक ट्रेनिंग डेटा घेतलाय, प्री लेबल ट्रेनिंग डेटा आहे. आता इथे कसं असतं ना, लॉस सुद्धा आहे ना, लॉसला सुद्धा ते 8 नंबर लागतात.
आपण जे म्हणलो ना पर अँकर बॉक्स 8 नंबर आहेत ते, तर लॉसला सुद्धा हा. टेस्ट डेटा सेट मध्ये ते 8 नंबर लागतात. ओके, म्हणजे हम्म. ट्रेनिंग मध्ये पण ते 8 नंबर, टेस्टिंग मध्ये पण ते 8 नंबर. तर ते 8चे 8 नंबर स्टोअर करण्यासाठी इथे सीएसव्ही मध्ये स्टोअर होतात. हा एक ओके. वेगळी गोष्ट आहे. ते 8 नंबर आहेत तर ते सीएसव्ही मध्ये स्टोअर होतात आणि ते इमेजचा नंबर आणि त्याचा नंबर असे सेम याच्यामध्ये ठेवला जातो. आपण स्वतः पण आपला एक सिंपल योलो ट्रेन करू शकतो. सी ऑब्जेक्टनेस स्कोअर दिलेला आहे इथं. ऑब्जेक्टनेस स्कोअरचा थ्रेशोल्ड, सी मी म्हटलं ना तिथं प्रोबॅबिलिटी प्रिडिक्ट होते आणि थ्रेशोल्ड लावला जातो 1 किंवा 0 साठी. हा कॉन्फिडन्स थ्रेशोल्ड हो. टू डिटेक्ट अँड असाइन हम्म. क्लास. हा कशाचा स्कोर आहे? सॉफ्ट मॅक्स. सॉफ्ट मॅक्सची प्रोबॅबिलिटी ह्याच्यावर असेल तर 1. आणि एनएमएस रिडंडंट बॉक्सेस थ्रेशोल्डला सप्रेशन साठी एनएमएस थ्रेशोल्ड. ओके, इतर बाकीचे योलोचा फॉरवर्ड पास असा वगैरे होतो. याच्यामध्ये यांनी दिलेलं होतं मला, आय थिंक येस इथे आहे ते CV2 ही लायब्ररी आहे, ती थोडक्यात वापरली जाते. CV2 इथं पाशील CV2 म्हणजे कम्प्युटर विजनची लायब्ररी. त्यामध्ये क्लास फाईल्स द्या. ओके, आणि हा योलो V5 चा वेट्स आहे. इथे हे योलो V5 चे वेट्स आहेत, हे आपल्याला भेटले होते आणि इथं आपण रीड केलेत ते नेट, म्हणजे हे आपण रीड करून त्याच्यानंतर आपण योलोचं प्रिडिक्शन केलं आणि योलोच्या प्रिडिक्शन मध्ये आपल्याला जस्ट हा योलो प्रिडिक्शन मध्ये आपल्याला एक इमेज दिली, हे योलोचं प्रिडिक्शन. मग आपण प्रत्येक बाउंडिंग बॉक्स काढत गेलो प्रत्येक इमेज साठीचा, है ना. इथे इथे मग अगदीच ते एकदम कोपऱ्यातली पण कार प्रिडिक्ट करतात. म्हणजे ही ऍक्च्युली कार किती प्रिडिक्ट करणं अवघड आहे आणि कमी टाइम मध्ये, अर्ध्या सेकंदाच्या आतच सगळं प्रिडिक्शन. ही तर फारच किती लांबची कार आहे तरी पण प्रिडिक्ट केली त्यांनी. ट्रॅफिक लाईट आणि कार. ओके, लाईव्ह व्हिडिओ मध्ये सुद्धा इन्फरन्स करू शकता. त्याचा इथं कोड दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओ द्या, त्या व्हिडिओला सुद्धा तो बॉक्सेस लावू शकतो. ठीक आहे, तर असा एक योलोचा इथं कोड वगैरे आहे. तुम्ही स्वतःचा सुद्धा एक छोटासा योलो ट्रेन करू शकता. म्हणजे योलोचे ऑलरेडीचे वेट्स वापरायचे आणि त्याच्या पुढे आपले क्लासेस प्रिडिक्ट करायचे, आपले क्लास देऊन ते पण प्रिडिक्ट करता येतं, सॉर्ट ऑफ ट्रेन करता येतं. सॉरी, स्वतःच पण मॉडेल. तर हा आतापर्यंत एक योलो बद्दल आपण बघत. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? त्याचं इव्हॅल्युएशन कसं करतो आपण? रिलेशन मॅट्रिक्स कसं असतं? इव्हॅल्युएशन सुद्धा म्हणजे तसं पाहायला जाशील तर ऍक्च्युली 3 गोष्टींवर इव्हॅल्युएशन होत आहे ना. म्हणजे पहिले तर ऑब्जेक्ट आहे का नाही, असं इव्हॅल्युएशन होतं. व्हॉट इज द ऑब्जेक्ट असं इव्हॅल्युएशन होतं. म्हणजे आपल्याकडे ट्रू लेबल्स पण तसं नाही, म्हणजे आपण हे कसं करतो क्लासिफिकेशन मध्ये अॅक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल, तसं यात कोणते टर्म्स वापरले जातात? तेच तर म्हणतोय ना. आता ऑब्जेक्ट आहे का नाही हे काय झालं की सॉर्ट ऑफ क्लासिफिकेशन अंडर आलं, हे पण क्लासिफिकेशन अंडर आलं, है ना. आणि वेअर इज द ऑब्जेक्ट त्याचा हो. प्रश्न ते रिग्रेशन अंडर आलं. म्हणजे तुझं एक हम्म. इव्हॅल्युएशन नाहीये तर 3-4 रिग्रेशन अंडर आलं. म्हणजे इव्हॅल्युएशन जरी करायचं म्हटलं तरी हे ऍडच करावं लागतं तुला, हे तिन्ही. ओके. हे क्लासिफिकेशन अंडर काय, तर हे BCE बायनरी क्रॉस एंट्रोपी झालं. हे सॉर्ट ऑफ कॅटेगरिकल क्रॉस एंट्रोपी है ना. आणि ह्याला सॉर्ट ऑफ MSE किंवा मग जे काही लॉस फंक्शन असेल बाउंडिंग बॉक्सचा, प्लस तो रिग्रेशन झाल्यानंतर सुद्धा तो बॉक्स कुठे आहे यासाठी पण काय लॉस फंक्शन. सो असं एक व्हॅलिडेशन मेट्रिक नाहीये की हे भेटलं की मग टोटल लॉस बघावं लागतो असं.
ठीक आहे. ठीक आहे, मग आपण योलो तर आतापर्यंत बघितलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला योलो आता समजते. त्याच्यामध्ये आता काय करूया की आपण ऑब्जेक्ट सेगमेंटेशनचे काही कन्सेप्ट बघूया. ऑब्जेक्ट सेगमेंटेशन माहिती आहे? नाही. ऑब्जेक्ट सेगमेंटेशन. ठीक आहे, नो इश्यूज. सेगमेंटेशन म्हणजे काय? सॅम हा, सॅम सेगमेंट एनिथिंग मॉडेल. हा का, असेल कशाबद्दल बोलती मला लिंक नाही लागणार. एक काम करू आपण इकडे नवीनच ऑब्जेक्ट सेगमेंटेशन. ओके ओके, ऑब्जेक्ट सेगमेंटेशन. आतापर्यंत आपण काय करत होतो, एक इमेज आली, याच्यामध्ये लेट्स से एक माणूस आहे ना. आपण काय करत होतो की याच्या अवतीभोवती बॉक्स काढत होतो. म्हणजे तो माणूस आहे, तो माणूस आहे, म्हणजे पहिले तर तो तिथं माणूस आहे ऑब्जेक्टनेस. दुसरी गोष्ट तो माणूस आहे ह्याच, म्हणजे तो माणूस म्हणजे मला लेट्स से दोन दोन माणसांच्या चेहऱ्यावर प्रेडिक्ट ट्रेन केलं, तर त्या दोन माणसांपैकी कुठला माणूस आहे, क्लास काय त्याचा, आणि बाउंडिंग बॉक्स कुठे, असं या गोष्टी पाहिल्या. पण हे काय होतं की ह्याच्यामध्ये कुठेही आहे ना ऑब्जेक्ट लेवल इन्फॉर्मेशन नव्हती. आता आपण सेगमेंटेशन मध्ये ते पाहतोय. आपण सेगमेंटेशन मध्ये काय करतो आपण की पिक्सल लेवलला तो पिक्सल कुठल्या क्लासचा आहे हे आपण ठरवतो. समजलं मला काय म्हणायचंय? हो, कळतं. हा, येस. इथं ते आपण पिक्सल लेवलला नव्हतं, ते आपण इथं पिक्सल लेवलला करतोय. पण तो पिक्सल कुठल्या क्लासचा आहे ते आपण समजून घेऊ. तर सेगमेंटेशन मध्ये 4 प्रकार आहेत. कुठले कुठले आपल्याला इथे समोर दिलेले. पहिला आहे सेमॅन्टिक सेगमेंटेशन. सिमॅन्टिक म्हणजे काय, एकसारखे क्लासेसला एकाच म्हणजे सिमॅन्टिक म्हणजे काय की आता इथं पाणी आहे ना, हे वॉटर आहे, वॉटरला एका याच्यामध्ये करतो. हे तिघ ह्युमन्स आहेत है ना, तर ह्युमन्सच्या क्लासमध्ये टाका, त्याला सेमॅन्टिक म्हणतात. एकसारख्या ऑब्जेक्ट्सला एकाच क्लासमध्ये टाक, एकसारख्या ऑब्जेक्ट्सला एकाच क्लासमध्ये टाक. पुढचं आहे इन्स्टन्स सेगमेंटेशन. ते जरी क्लासेस एकसारखे असले तरी मल्टिपल अकरन्सेस ऑफ क्लासेसला वेगवेगळ्या क्लासमध्येच टाकून द्या. ओके, मल्टिपल occurrences of same class to different multiple occurrence of same object to different classes. आणि पॅनॉप्टिक म्हणजे काय, तर इन्स्टन्स सेगमेंटेशन प्लस सेमॅन्टिक सेगमेंटेशनचा कॉम्बो म्हणजे पॅनॉप्टिक. ओके, तर हे इन्स्टन्स प्लस सेमॅन्टिक हे दोन्ही मिळून पॅनॉप्टिक बनतं. ठीक आहे, 4 प्रकारचे हे आहेत आपल्याकडे सेगमेंटेशनचे प्रकार. ओके, 4 किती? सॉरी 3 पहिले तर इमेज बघ 3. ओके, देन लेट्स गो फर्दर. कसं होत असेल हे प्रिडिक्शन जर पाहायला जाशील तर होतं काय. लेट्स से की आपण एक सिंपल इमेज घेऊया त्या माणसाची. हा एक माणूस,
हा एका इमेजचा भाग आहे. काय टाइमपास आहे राव. ओके, हा एका इमेजचा भाग आहे. तर मग हा एका इमेजचा भाग आहे, तर आपण कशावरनं ठरवतो की याचे पिक्सल्स ह्या क्लासला द्या. तर आपण काय करतो ना, बेसिकली ही जर इमेज असेल, ही जर इमेज असेल, तर या इमेज वर आहे ना आपण एक गोष्ट करतो. लेट मी कॉपी आणि लेट मी पेस्ट. काय करतो आपण, तर आपण एक मास्क बनवतो. कसा मास्क असतो तो, तर असा असतो. आणि तुम्हाला ब्लू दिसतंय, ब्लू ग्रीन ग्रीन दिसेल ना, नाही दिसत. कुठला दिसेल मग आता काय, येल्लो तर नाही दिसणार, ब्लॅक ब्लॅक पण नाही, व्हाईट. अरे यार हे अवघड आहे मग, याचं थिकनेस. ठीक आहे, इथे फायनल इमेज मध्ये दिसेल तुम्हाला मोस्टली. हे तर दिसते का थोडंफार, फायनल इमेज मध्ये दिसेल तुम्हाला. काय होतं की बेसिकली एक मास्क होतो इथे, थोडंफार दिसत असेल ना. दिसतं, हा मास्क दिसतोय का? हॅलो, हॅलो. हा मास्क दिसतोय का म्हणलं, एक बॉर्डर सॉर्ट थिक बॉर्डर हो काढली. हो दिसतंय. तर हा मास्क बनवला जातो त्या इमेज भोवती, आणि ते त्या मास्क मधले पिक्सल त्या क्लासला दिले जातात. ओके, मास्कला मग असं आहे तो मास्क, होय असा मास्क असतो. ठीक आहे, मग हा मास्क प्रिडिक्शन होतं. तर मग आपल्याला हे पण विचार करावा लागेल की आपण जो मास्क प्रिडिक्ट केला तो बरोबर आहे का. त्यासाठी दोन टाईपचे मास्क आपल्याला लागतात. एक म्हणजे हा प्रिडिक्शनचा मास्क, कम्प्युटर मेड मास्क, ग्राउंड ट्रूथ मास्क. ट्रूथ काय त्या मास्क, तो मास्क कुठं पाहिजे, कसा पाहिजे, या दोघांचं जे इंटरसेक्शन आहे त्याचा तुम्ही विचार करा. यांचं इंटरसेक्शन जेवढं जास्त तेवढा तुमचा प्रिडिक्शन चांगला. सिंपल आहे ना, समजलं ना काय म्हणायचं आपल्याला. हो. ट्रू पॉझिटिव्ह डिवाइड बाय फॉल्स पॉझिटिव्ह प्लस फॉल्स नेगेटिव्ह प्लस प्लस ट्रू पॉझिटिव्हच करावं लागेल, ट्रू नेगेटिव्ह नाही. हे असं करावं लागेल. सो अशामध्ये आपण समजू शकतो की आपला जो मास्क आहे प्रिडिक्शनचा तो बरोबर आहे. ठीक आहे, हे तर झालं. ओके, अजून एक चांगला कन्सेप्ट आहे की तुमचा जो मास्क आहे प्रिडिक्शनचा तो चांगला कशावर नाही. आपण एक डाईस कोइफिशियंट म्हणून एक गोष्ट आहे. डाईस कोइफिशियंट समजून घेण्यासाठी वरची इमेज समजली असेल तर सोपं आहे समजून घेणं. 2 into इंटरसेक्शन डिवायडेड बाय युनियन प्लस इंटरसेक्शन. अर्थात 2 into ट्रू पॉझिटिव्ह, इंटरसेक्शन काय आहे, ट्रू पॉझिटिव्ह, युनियन काय येणार, फॉल्स पॉझिटिव्ह प्लस फॉल्स नेगेटिव्ह प्लस ट्रू पॉझिटिव्ह.
हे युनियन येणार. पण इंटरसेक्शन पण घेतलंय, 2 into ट्रू पॉझिटिव्ह. आता ट्रू पॉझिटिव्ह दोनदा आलं ना, इंटरसेक्शन साठी पण आलं आणि युनियन साठी पण आलं. दोनदा true युनियनसाठी. हो. ओके. तर दिस इज डायस कोएफिशियंट. हे घेऊन सुद्धा तुम्ही तुमचा मास्क चांगला आहे का नाही हे समजून घेऊ शकता. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत सेगमेंटेशन काय आहे आणि सेगमेंटेशनचे पॅरामीटर्स कसे कसे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे समजून घेऊया की सेगमेंटेशनच्या मॉडेल्स कसे, सेगमेंटेशन कसं कसं होऊ शकतं याचा आपण विचार करूया नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. खाल्लं का? ठीक आहे, मी ह्या दोघांचे PDF देऊन टाकतो तुम्हाला. आणि ते ज्युपिटर नोटबुक पण. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू.